आज पुण्यामध्ये हास्ययोग परिवाराने 1,00,000 नागरिकांना सोबत जोडून जसे 120 देशामध्ये हास्ययोग दिन साजरा करण्यात येतो, त्याचप्रमाणे पुण्यामध्ये 1,00,000 नागरिकांना हास्ययोग या संस्थेशी जोडून दुःखी परिवारांना आनंदित करण्याचा एक चांगला कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित केला। त्याबद्दल मी या कार्यक्रमाला आलो होतो। राहिला प्रश्न संजय राऊतांचा, तर संजय राऊतांना मी आधीच सांगितलं, त्यांना टीका टिप्पणी करण्याव्यतिरिक्त काही दुसरी भाषा येत नाही। ज्या उद्धव ठाकरेच्या लोकांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा विरोध करून अशा लोकांना पाठिंबा दिला की जे लोक खऱ्या अर्थाने ज्यांना आनंद होतोय, आणि आता तर उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीने किंवा संजय राऊत बोलतात आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी खऱ्या अर्थाने त्यांना ते समजलेच नाही। मोदीजींना अजून त्यांना समजायला वेळ लागेल। म्हणजे संजय राऊत वगैरे तर हे फार छोटे आहेत, पण मोदीजींना समजायला संजय राऊतांना आणि उद्धवजींना त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांना वेळ लागणार आहे। नक्कीच माननीय प्रधानमंत्री मोदीजी राष्ट्र कल्याणाकरता, देश कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या 140 कोटी जनतेच्या कल्याणाकरता, या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवादाचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि चिथावणीखोर व्यक्तित्वावर येऊ नका। चिथावणीखोर हे जे आहेत हे जाणूनबुजून चिथावण्या देत असतात आणि इंटरनल सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात। संजय राऊतांचं रोजचं बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय माननीय प्रधानमंत्री घेतले आहे, आणि पुढच्या काळातही 140 कोटी भारतीयाला सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय मोदीजी करतील। भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास पाहावा असं संजय राऊत म्हणतात। भाजपने इंदिरा गांधीचा इतिहास हे काँग्रेसमध्ये झालं आहे ना। संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत। त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात। राष्ट्रवादीच्या वतीने काल मुंबईत जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता, माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार, त्यात एकनाथ शिंदे आले नाहीत, त्यांनी त्यांचं प्रतिनिधी पाठवलं। दादांनी नाराज व्यक्त केलं, म्हणले की तुम्हाला यायचं नसेल तर तुम्ही येऊ नका, पण कुठल्या प्रतिनिधी पाठवू नका, महायुती बेबन आहे। आणि फडणवीसांनी त्याच कार्यक्रमात 72 तासाचं मुख्यमंत्री झाले असल्याची देखील कबुली दिली आहे। असं आहे की त्या कार्यक्रमाची बद्दल काय एकनाथ शिंदे का गेले नाही, किंवा एकनाथ शिंदेजींना काही महत्त्वाचा विषय त्यांच्याकडे, शेवटी इतकी मोठी संघटना आहे, महाराष्ट्रात संघटना चालवताना आधीच आपण 15-15 दिवशी, महिना दिवशी कार्यक्रम देतो। एखाद्या वेळेस एकनाथ शिंदेजी एखाद्या त्यांच्या महत्त्वाच्या संघटनात्मक कार्यात किंवा 4-4, 5-5 महत्त्वाचे डिपार्टमेंट आहे, त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात नाही केलं याचा अर्थ यांनी असं केलं त्यांनी तसं केलं। मला वाटते आमची महायुती प्रचंड मजबूत आहे, कुठेही बेबनाव नाही, आणि आमची महायुती आम्ही तिघही म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा हे एकत्र भावासारखे काम करतात आहे। मी तर त्याचं साक्षी आहे। त्यामुळे मला वाटतं की हे तयार केलेलं चित्र आहे, हे चित्र तयार करून महाराष्ट्रामध्ये काहीतरी एक विचित्र वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। महसूलच्या बाबतीत निधी जो आहे तो वळवण्यात आलाय, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे की ही योजना बंद करा, संजय शिरसाट म्हणतात बहिणीकडे वळवण्यात येतो असा आरोप होतो। आणि मंत्री आणि सत्य काय का मंत्रीच म्हणाले खातं बंद करून टाका, पैसे द्यायचे नाही। मंत्री महोदय काय बोलले मला माहिती घ्यावं लागेल, पण लाडक्या बहिणीचा जो एक योजना आहे त्यामध्ये शेड्यूल्ड ट्राईबच्या लाडक्या बहिणी, आदिवासी भागातल्या लाडक्या बहिणी, त्यांची योजना आहे। सामाजिक न्यायामधल्याही विविध खात्यामध्ये जसं सामाजिक न्यायाचे जेवढे जाती आहेत त्यांच्यामध्ये लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळे काही क्वांटम थोडा सामाजिक न्यायाचा, काही क्वांटम आदिवासी भागाचा, काही क्वांटम महिला बालकल्याणचा, काही क्वांटम याचा। शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते। राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय, महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात। त्यामुळे सर्वच समाजाच्या, सर्वच धर्माच्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळे थोडा क्वांटम जर घेतला असेल
तर मला वाटतं संजय शिरसाटशी मी बोलेल, मला पूर्ण माहिती नाही, पण संजय शिरसाट काय बोलले याबद्दलचं मी त्यांच्याही चर्चा करेल. अजित पवार असं म्हणाले की जर कदाचित भविष्यामध्ये जर मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली, एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईल, मात्र त्यावरती तटकरे असं म्हणाले की दादा जर मुख्यमंत्री व्हायचे असतील तर जास्तीत जास्त पक्षप्रवेश करून घ्या, मात्र 2 दिवसानंतर दादांनी त्यांचं वक्तव्य जे आहे ते मागे घेतलं. आमच्या पक्षात सामूहिक निर्णय होतात आणि मी आधीच सांगितलं की विकसित महाराष्ट्राकरता देवेंद्र फडणवीसजी राज्याचे जनप्रिय, लोकप्रिय, दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता, संवेदनशील कार्यकर्ता, अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे. आता राहिला अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचा आहे, एकनाथ शिंदेना व्हायचा आहे, तर त्यांनी आपापले पक्ष वाढवण्याची त्यांची मुभा आहे, त्यांना त्यांचे मॅन्डेट जिंकण्याची मुभा आहे, प्रत्येकाने आपला पक्ष वाढवायचा आहे. आम्ही सरकार म्हणून तिघेही एकत्र आहोत, पण पक्ष संघटनेमध्ये अजितदादांनी आपले पक्ष वाढवायचा आहे, आम्ही आपला पक्ष वाढवायचा आहे. आणि हे साहजिक मी मागेही सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या लहान कार्यकर्त्याला वाटतं आता 1.5 कोटी आमची मेंबरशिप झाली आहे, 1,50,00,000 सदस्य संख्या असलेली भाजप, आता 1,50,00,000 सदस्यांना विचाराल तर मुख्यमंत्री कोण सांगेल? तर देवेंद्र फडणवीसजींना करा असं म्हणेल. माझ्या मनात त्याच भावना असतील. मग अजितदादा आणि सुनील तटकरेच्या पक्षामध्ये त्यांचे सदस्य काय म्हणतील? अजितदादा करा असे म्हणतील, आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेजी म्हणतील. ही भावना व्यक्त करायला काय म्हणे आहे कोणाची? पण आज राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे आणि देवेंद्रजींच्या या कार्यकाळामध्ये आमचं सरकार पारदर्शी सरकार, गतिमान सरकार काम करतं आहे. त्यामुळं आज शेवटी पक्ष वाढवण्याकरता काही भूमिका मांडाव्या लागतात, त्या मांडल्या त्यात काय हरकत आहे? पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावेळी मोठा राडा झालाय, ड्रोन फोडले शेतकऱ्यांनी, शेतकरी आक्रमक झाले, पोलिसांनी नागरिकांना, शेतकऱ्यांना बेदम त्या ठिकाणी झोडपले. सर, अनेक नागरिक तिथे स्थानिक गावकरी जखमी. काही विकास करत असताना काही जमिनी संपादन करावे लागतात. शेवटी पुरंदरचं विमानतळ पश्चिम महाराष्ट्राचं, पुण्याचं संपूर्ण इंटरनॅशनल लेवलचं पुणे हे निर्माण करणारं एक मोठं विकासाचं एक स्थान आहे. आणि विमानतळ झालं पुरंदरचं, ज्या पद्धतीचं डिझाईन केलं गेलं आहे पुरंदर विमानतळाचं, ते डिझाईन जर तुम्ही बघाल तर तुमच्यासारखा सर्वसाधारण पत्रकार किंवा संपादकही म्हणेल की झालंच पाहिजे. आता यामध्ये जर काही प्रश्न असतील तर मी भूसंपादनाचा मंत्री आहे. जर काही प्रश्न असतील त्यांनी मला सांगितलं आमच्या जमिनीचे रेट कमी लागले, आम्हाला जमिनीचे रेट वाढवून द्या, किंवा अजून काही त्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या मुलांना येणाऱ्या विमानतळाच्या त्या ठिकाणी नोकरीचा काही संबंध असतील, काही प्रश्न असतील त्यांनी माझ्यासमोर मांडले किंवा मुख्यमंत्र्यांसमोर मांडले किंवा अजित पवारांसमोर मांडले, ते सुटू शकतात. पण शेतकऱ्यावर लाठीचार्ज होणे, शेतकऱ्याचा जीव जाणे हे काही मान्य नाही आहे. जर त्यांचे काही प्रश्न असतील आणि माझ्यासमोर आलं असेल तर मी त्या ठिकाणी प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेल, भूसंपादन मंत्री म्हणून प्रयत्न करेल, आणि गरज पडली तर मुख्यमंत्र्याकडे बैठक लावू. गरज पडली तर मुख्यमंत्र्याकडे बैठक लावू. सर्वेक्षण बंद पाडलं, ड्रोन फोडले शेतकऱ्यांनी. जे आहेत आम्ही घोटाळे केले होते, सध्या फरार आहेत, अजून पोलिसांच्या हाती लागत नाही. मी मागेच सांगितलं होतं, जेव्हा मी जमाबंदी आयुक्त कार्यालयात, तर आजही चाललो आहे मी, आमच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयामध्ये काही असे बसलेले आहेत 50-50 वर्षापासून, 20-20 वर्षापासून, पाटीलसारखे, मोरेसारखे, त्यांचा मी शोध घेणार आहे. कुठेही फरार असेल आम्ही त्याला निलंबित तर केलंच आहे, उद्या मी बळतरफही करील पुढच्या वेळी. आणि आम्ही ठरवलं आहे आमच्या सरकारमध्ये हे जे आहे मोजणीकरता पैसे घेणे, मुद्रांकन नोंदणीकरता पैसे घेणे, आता तर आजपासनं या राज्यामध्ये आपल्यासाठी माझी विनंती आपल्याला आहे, सर्वात महत्त्वाची बातमी काय, या राज्यामध्ये आजपासनं 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन ही महत्त्वाची आज राज्याकरता आनंदाची बातमी आहे. एका जिल्ह्यामध्ये कुठली नोंदणी करायची असेल, म्हणजे मुळशीची करायची असेल तर तुम्ही चिंचवडमधनं करू शकता, पुण्यातल्या कुठल्याही नोंदणी कार्यालयात जायची गरज नाही, कुठल्याही नोंदणी कार्यालयातनं कुठली नोंदणी करू शकता. आता जिल्हा एक युनिट झाला आहे नोंदणीचं. आज महाराष्ट्राकरता आम्ही एक सेवा दिली आहे, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन. आता 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन आलेलं आहे. ही राज्याकरता अत्यंत महत्त्वाची बातमी. माझी विनंती आपल्याला आहे, काही सांगायचं असेल लोकांना हे सांगा, आणि पुढच्या काळात 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशन, म्हणजे नागपुरात जर एखादी मालमत्ता घेतली असेल तर पुण्यावरनं नोंदणी करता येईल. आणि फेसलेस, नो फेस, तुमच्या आधार कार्डचा फेसही आम्हाला भरपूर आहे. त्यामुळं हे जे देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेत आहे हे महत्त्वाचे निर्णय आहे. आणि त्यामुळं हे जे पाटील आहे, असे पाटील राज्यात एकच नाही आहे, असे पाटील राज्यात अनेक आहेत. त्यांना सर्वांना अँटी करप्शन आणि आमचं सर्व विभाग शोधते आहे,
आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला नोकरीवर असताना त्यांची मालमत्ता काय होती आणि आत्ता काय होती आम्हाला स्वतःला म्हणजे जर मी माझ्या उमेदवारीचा फॉर्म भरताना प्रत्येकाला आपली मालमत्ता डिक्लेअर करावी लागतं प्रत्येकाला मालमत्ता डिक्लेअर करावी लागते राजकारणात काम करणाऱ्या लोकांना तर मग त्या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा या पद्धतीचे पाटील ज्यांनी एक छोट्या पदावर राहूनही 6 कोटीचा अनेक मालमत्ता पुण्यामध्ये मालमत्ता सोलापूरमध्ये मालमत्ता मिळाल्या आहे या सर्वांना आम्ही शोधून काढणार आहे आणि असे जे काही महसूल विभागात लोक असतील त्यांना मी शोधून काढणार आहे